राज्यामधील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी 143 सदस्य पदांसाठी आज मतदान. प्रशासनाकडून जय्यत तयारी. उद्या राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. माणिकराव कोकाटेंवर चर्चा झाल्याची माहिती. कोकाटे यांच्या जागी मंत्रिपदी कुणाची वर्णी यावर चर्चा. सूत्रांची माहिती. नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा. शिक्षेला तात्पुरती स्थगिती. कोकाटे दोषमुक्त नाहीत. आमदारकीचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात. राज ठाकरेंचा आजपासून मिशन मुंबई, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईमध्ये राज ठाकरेंचा दौरा. निवडणुकांआधी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न. रिक्षावाला जसा वाट पाहतो तसा वाटही लावतो. कोपरगावातील सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. पुण्यातही भाजपमध्ये मेगा भरती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. दोन्ही पक्षाकडून चाचपणी सुरू. पुतण्यासोबत जुळवून घेत भाजपला शह देण्याची शरद पवार यांची रणनीती. झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र तारूला न्यायालयीन कोठडी. जामीन अर्जावर 22 डिसेंबरला सुनावणी. मुंबईमध्ये जागतिक दर्जाचा मरीन प्रकल्प आणि जलपर्यटन केंद्र उभारलं जाणार. केंद्र सरकारकडून 887 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी. बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार. विद्यार्थी नेता शरीद उस्मान हादीच्या मृत्यूनंतर जाळपोळ आणि तोडफोड. हिंदू तरुणाला झाडाला लटकवून पेटवून दिलं. 12 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. अहमदाबाद T20मध्ये भारताचा 30 धावांनी विजय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका 3-1 न जिंकली. तिलक आणि हार्दिकची तडाखेबंद अर्धशतक आणि त्याचबरोबर वरुण आणि बुमराचा प्रभावी मारा.